नमस्कार मैत्रिणींनो. किचन जरी नवीन दिसत असलं तरी मी तुमची मैत्रीण जुनीच पल्लवी. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. दिवस हळूहळू शांत होत चाललाय. सूर्यास्तानंतर निसर्गाची सुद्धा ही विश्रांतीची वेळ असते. ऑफिसमध्ये गेलेली घरातली इतर माणसंही थकून घरी आलेली आहेत. मुलं देखील दिवसभराच्या धावपळीनंतर रिलॅक्स होऊ पाहतायत. प्रत्येक जण आपल्या शांततेच्या शोधात आहे. पण या सगळ्या शांततेच्या क्षणी एक व्यक्ती मात्र अजूनही धावत असते. ती म्हणजे घरातली गृहिणी किंवा होममेकर. आज काय बनवायचं, सगळ्यांना काय आवडेल, अजून काय बाकी आहे. तिच्यासाठी संध्याकाळ म्हणजे विश्रांती नाही, तर ती म्हणजे जबाबदारीची आणखी एक पायरी असते. पण मग या अशा वेळी ती थकलेली नसते का? तर जरूर थकलेली असते. पण तरीही सगळ्यांना गरमागरम जेवण मिळावं, ते सगळ्यांनी आनंदानं खावं, यासाठी ती स्वतःचा आराम विसरते. आणि म्हणूनच या घरातल्या शांत संध्याकाळी जर कुणी सर्वात जास्त काम करत असेल ना, तर ती एकच व्यक्ती म्हणजे घरातली गृहिणी. आणि ती गृहिणी जर तुम्ही असाल, तर हो, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण बोलणार आहोत, की ही संध्याकाळची सगळी कामं गृहिणींनी न थकता आनंदाने आणि स्मार्ट पद्धतीने कशी करायची. एक गोष्ट आपण सगळ्यात आधी लक्षात ठेवायची, की काम कमी होणार नाही, पण काम करण्याची पद्धत मात्र आपण नक्कीच बदलू शकतो. संध्याकाळचं काम बऱ्याच वेळा करायचा कंटाळा येतो. म्हणजे असं वाटतं, की पुन्हा तेच काम, पुन्हा स्वयंपाक, पुन्हा भांडी आणि हे विचारच आपल्याला आधी थकवतात. पण इथे एक छोटासा विचार सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट ठरू शकतो. जसं की आता आपण जे जेवण बनवतोय, ते फक्त भूक भागवण्यासाठी नाही, तर आपल्या मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यासाठी, घरातल्या इतर लोकांनी छान झालंय असं म्हणण्यासाठी किंवा आपल्या घरातल्या शांततेसाठी. हा विचार जर आपण केला ना, तर हे काम काम राहत नाही, तर घरातल्यांची काळजी बनून जातं. मग हे काम करताना थोडीशी एंटरटेनमेंट सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायची. जसं की मी आता इथे हॉलमध्ये येऊन बसलेले आहे. आता टीव्हीवरती काहीतरी माझा एखादा आवडीचा प्रोग्राम लावणार आहे आणि तो पाहत-पाहत मी ही भाजी निवडायचं काम करणार आहे. आता अगदीच असं टीव्ही पुढे बसून सगळं करणं जर शक्य नसेल, तर आपल्याकडे काय आजकाल मोबाईल असतातच. त्याच्यावरती काहीही लावा, एखादा पॉडकास्ट लावा किंवा तुमच्या आवडीचं गाणं लावा, काहीही तुम्हाला जे काही आवडतं. पहा, ते करता-करता, ऐकता-ऐकता तुमचं सगळं काम अगदी झटपट होऊन जाईल आणि एकदम घरामध्ये असे पॉझिटिव्ह वाइब्स तयार होतील. आपण कधीच कामामुळे थकत नाही, तर त्या कामाच्या विचारांमुळेच आपण आधी थकलेलो असतो. त्यामुळे थोडीशी एंटरटेनमेंट याच्यामध्ये नक्की ॲड करून पहा. आता टिप नंबर 2, 15 मिनिट रूल. म्हणजे काय? तर मोठं काम छोट्या-छोट्या पार्ट्समध्ये डिव्हाईड करा. जसं की पहिले 15 मिनिटं प्रिपरेशन करा. त्यानंतरचे 15 मिनिटं ॲक्चुअल स्वयंपाकासाठी द्या आणि पुढचे 10-15 मिनिटं थोड्याफार क्लीनिंगसाठी. आता इथे तुम्ही टायमरची सुद्धा मदत घेऊ शकता. म्हणजे स्वतःला एखादं चॅलेंज दिलं, की आपला फोकस वाढतो आणि मग तिथं आपलं काम पटकन संपतं. आपल्या ब्रेनला ना मोठी-मोठी कामं अजिबात आवडत नाही. पण त्याऐवजी जर छोटे-छोटे टास्क दिले ना, तर ते लवकर पूर्ण होतात. आणि सगळ्यात भारी काय आहे माहिती का? पहिलं 15 मिनिटांचं काम पूर्ण झालं ना, की एक अचीव्हमेंट फील होतो आणि मग असं वाटतं, की चला अजून एखादं पुढचं काम करून टाकूयात. आणि असं करत-करत पुढचं 2 तासांचं काम हे 1 तासातच पूर्ण होतं. आता 15 मिनिटांचा टास्क तर आपण डिव्हाईड केलेलाच आहे. पण प्रत्येक टास्क झाल्यानंतर थोडंसं थांबा, थोडासा स्वतःला वेळ द्या. आपण काय करतो, एक काम संपायच्या आत दुसरं सुरू. ना बसायला वेळ, ना श्वास घ्यायला वेळ आणि मग काय होतं, चिडचिड होते, थकवा वाढतो आणि मग सगळं काम ओझं वाटतं. आपल्याला काही 1 तासाचा ब्रेक नको असतो, फक्त 5 मिनिटं सुद्धा पुरेशी असतात. त्याच 5 मिनिटात शांत बसून एखाद्या ग्लासभर पाणी, घरातल्यांशी थोड्याशा गप्पा, मुलांचं काय चाललंय, हे थोडंसं पाहिलं, की पहा लगेचच आपल्याला थोडीशी एनर्जी येईल आणि पुढचा टप्पा करण्यासाठी उत्साह येईल. आणि पुन्हा जेव्हा तुम्ही किचनमध्ये जाल, तेव्हा तोच स्वयंपाक, पण एनर्जी मात्र वेगळी असेल.
आता आपण मशीन नाही ना, आपणही माणूस आहोत आणि माणसाला सुद्धा थोडंसं थांबणं खूप गरजेचं असतं. आता सगळं एकट्याने करणंच काही गरजेचं नसतं. आपल्याला स्मार्ट काम करता आलं पाहिजे आणि स्मार्ट कामामध्ये टीम वर्क सुद्धा इन्क्लुडेड असतं. घरातल्यांची इतरांची जरी विश्रांतीची वेळ असली तरी देखील ते एक त्यातूनही 5-10 मिनिटं काढून आपल्यालाही वेळ देऊ शकतात, नाही का? मग त्यातच त्यांना थोडासा टास्क द्या. म्हणजे मुलांना छोटासा टास्क द्या किंवा आपल्या नवऱ्याला थोडीशी हेल्प करायला सांगा. पहा, ते आपल्याबरोबर काम करायला आले ना, की आपल्याला असं एकटेपणाचा फील येणार नाही आणि त्यांची देखील आपल्याला थोडीशी मदत होईल. आणि त्यामध्ये अजिबात मी कसं बोलू किंवा कसं सांगू असं अजिबात वाटून घ्यायचं नाही. आपण काही त्यांना चुकीचं सांगत नाहीये करायला. फक्त एक छोटीशी मदत. त्यांनाही त्याचा आनंद घेऊ द्या. आणि मी हे सगळं फक्त सांगत नाहीये बरं का. मीही घरातल्यांची मदत घेते. आता सध्या माझ्या घरात आता कोणी नाहीये. त्यामुळे इथे तुम्हाला आता किचनमध्ये दुसरं कोणी दिसत नाहीये. पण ज्या वेळेस घरातली माणसं माझ्या बरोबर असतात ना, त्यावेळेस मी नक्की त्यांना एखादा टास्क का होईना पण देत असते. आता यानंतरची पुढची टिप आहे ती म्हणजे वन टच रूल. किचनमध्ये इकडे एक भांडं, तिकडे मसाले, ओट्यावर वस्तूंचा ढीग आणि मग शेवटी वाटतं, "अरे बापरे! आपल्याला इतकं सगळं साफ करायचंय." पण हे टाळायचं असेल, तर एक सिंपल रूल फॉलो करायचा आहे. तो म्हणजे वन टच रूल. म्हणजे एक वस्तू हातात घेतली, की ती पूर्ण करायची आणि व्यवस्थित जागेवर ठेवून द्यायची. म्हणजे खरकटं भांडं सिंकमध्ये, मसाल्याचा डबा पुन्हा जागेवरती, भाजी कापली, सालं पडली, काही कचरा पडला, तर तो लगेच डस्टबिनमध्ये हा रूल फॉलो करायचा. नंतर करू म्हणून मग सगळं तसंच राहतं आणि सगळी कामं एकत्र जमा होतात. म्हणूनच नंतर करू असं म्हणणं बंद करायचं आणि आत्ताच कंप्लीट करायचं. पहा, कामही कमी वाटेल आणि मनही हलकं होईल. तुम्ही कधी असं नोटीस केलंय का, की काही दिवस किचनमध्ये काम करताना खूप छान वाटतं आणि काही दिवस खूप जड वाटतं. कारण फरक कामात नसतो, तर आपल्या एन्व्हायर्नमेंटमध्ये असतो. किचनमध्ये जर डिम लाईट असेल ना, तर आपल्या डोळ्यांवरही ताण येतो आणि थोडंसं डल वाटतं. त्यामुळे शक्य असेल तर ब्राईट लाईट ठेवा. जास्त उजेड असेल ना, तर जास्त क्लिअॅरिटी येते आणि फ्रेश वाटतं. नेहमीच एक सिंपल नाईट रुटीन फिक्स करा. म्हणजे रँडमली कामं करायची नाहीत, तर काहीतरी एक रुटीन ठेवायचं. जसं की आधी स्वयंपाक पूर्ण करायचा, मग थोडीशी साफ करायची आणि मग त्यानंतर नेक्स्ट डे प्रिपरेशन. आता हे का करायचं? तर ज्यावेळेस एखादी फिक्स्ड ऑर्डर तयार असते ना, त्यावेळेस आपला ब्रेन कन्फ्यूज होत नाही. तो एकदम क्लिअर असतो आणि आता पुढे काय करायचं याचा गोंधळ होत नाही. आपल्याला काम कमी करायचं नाहीये, तर तेच काम ऑर्गनाइज करायचंय. म्हणूनच आजपासून रँडम कामं न करता एखादं सिंपल रुटीन फॉलो करा. पहा, काम फास्ट होईल आणि आपलं मनही शांत राहील. आता एक शेवटची आणि महत्वाची टिप. इंस्टाग्राम उघडलं, कुणाचं परफेक्ट किचन, कुणाचं नीट सजलेलं घर, कुणी सगळं एफर्टलेसली मॅनेज करते असं दिसतं आणि मग आपल्याला वाटतं, की मीच काहीतरी चुकीचं करतेय का? पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही त्यांची रिअल लाईफ पाहताय आणि स्वतःची रिअल लाईफ त्यांच्याबरोबर कंपेअर करताय. ती 1-2 मिनिटांची रील आणि तुमचं हे 4-5 तासांचं काम हे कधीच एकसारखं नसणार आहे. जेव्हा आपण तुलना करतो ना, त्यावेळेस मनावरचं ओझं वाढतं आणि आपली एनर्जी कमी होते. त्यामुळे तुम्ही जे करता, ज्या परिस्थितीत करता, ते सगळं बेस्ट आहे. परफेक्ट होण्याची गरज नाही. तर त्या परिस्थितीत प्रेझेंट राहून उत्तम काम करण्याची फक्त गरज आहे. तर मैत्रिणींनो, संध्याकाळची एनर्जी कशी मेंटेन करता येईल, या बाबतीत काही छोटेसे पॉइंट मी तुमच्याबरोबर शेअर केले. तुम्हालाही रात्रीचं रुटीन फॉलो करताना थोडीशी एनर्जी कमी वाटत असेल, थकवा वाटत असेल, तर या काही गोष्टी नक्की फॉलो करून पहा. तुम्हालाही एनर्जेटिक वाटेल आणि रात्रीचं काम ओझं वाटणार नाही. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कमेंट करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.